मुनीन्द्रे समागन्ति तिष्ठन्ति मानदकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्ग गुरु प्रथम नमन चरण संताची दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची पांडुरंगा दुसरे चरण संताची दुसरे चरण दुसरे चरण सिंहस्थं पदं भोज तेजस्फृदिक प्रदेशं विदिंद्रादिदेवं सदा सूर्यमानं समाधिस्थमूर्ती भजे ज्ञानदेवं जयांची केल्या स्मरण सकल विद्यांच्या अधिकरण तेज श्री चरणवंदू श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता ओम मृत्युंजय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः नको नको मना गंतू माया जाळी काळा आला जवळी ग्रासावया काळाची एवढी पडेल बा जेव्हा सोडविन देवा माय बाप सोडविन राजा देशीचा चौधरी आणि कसोय रे भले भले तुका म्हणे तुला सोडविलं कोण एका चक्रपाणी वाचून या काळाची एवढी पडेल बा जेव्हा सोडविन तेव्हा माय बाप विठाला विठा प्रस्तुत प्रवचन कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग विश्ववंदनी जगद्गुरु तुकोबारायचा आहे. अभंग 4 चरणाचा आहे, सगळ्यांच्या पाठाचा आहे, सगळ्यांच्या परिचयाचा आहे. वारकरी संप्रदाय म्हटल्यावर नियम आहे, आचारसंहिता, रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार कीर्तन वेगळं आहे, अभंग वेगळा आहे. नवे नवे सकाळचा अभंग वेगळा आहे, दुपारचा वेगळा आहे, संध्याकाळचा वेगळा आहे, रात्रीचा वेगळा आहे. नवे नवे रामनवमीचा अभंग वेगळा आहे, हनुमान जयंतीचा वेगळा आहे, दत्त जयंतीचा वेगळा आहे, बारशाचा वेगळा आहे, नवे नवे जिवंत असतानाचा वेगळा आहे आणि गेल्यानंतरचा वेगळा आहे. म्हणून संप्रदायाच्या नियमानुसार निवडलेला अभंग विश्ववंदने जगद्गुरु तुकोबारायाचा आहे, निर्याणपर प्रकरणातला आहे. आणि आजच्या अभंगामध्ये विश्ववंदने जगद्गुरु तुकोबारा आहे. आजच्या अभंगातून आजच्या या महापर्व कालावर तुम्हाला मला या पुण्यस्मरणाच्या प्रसंगी उपदेश करतात विठाला. आता उपदेशाचे प्रकार आहेत. उपदेश करणारे संत आहेत. उपदेश करणारे कोण आहेत? संत आहेत. काही अभंग संत देवाशी बोललेत, काही अभंगात संत जनाशी बोललेत, काही अभंगात संत निसर्गाशी बोललेत आणि काही अभंग संत मनाशी बोलले. आणि आजचा अभंग मनाला उपदेश करणार आहे विठाला. मनाला का उपदेश करतात? नको नको मना गुंतू माया जाळी. ए मना तू माया जाळात गुंतू नको. का गुंतू नको? काळ आला जवळी ग्रासावया. हे मना तू माया जाळात अडकलाय आणि मनच विचारतय परत का गुंतू नको? काळ आला जवळी ग्रासावया. आणि त्यांनी काय होतंय? काळाची एवढी पडेल बा जेव्हा सोडविन तेव्हा माय बाप. मनच परत मनाशी बोलतय. आणि समजा मी अडकलोच तर काळाची उडी जेव्हा पडेल तेव्हा हे म्हणा तुला जन्मदाते आई बाप सुद्धा सोडू शकत नाही. मग मन परत मनाला म्हटलं, बाह्य मन अंतर मनाला म्हटलं, हे म्हणा मला आई बापांची गरज काय? मन काय म्हटलं? त्यांनी मला जन्माला घातलं, इस्टेट कमवून ठेवली, जमीन घेऊन ठेवली, फ्लॅट घेऊन ठेवला, सगळं घेऊन ठेवलंय. मला त्यांची गरज काय? माझे मित्र आहेत, फडणवीस साहेब मित्र आहेत,
पंतप्रधान मोदी साहेब मित्र आहेत, मोठमोठाले वकील, उद्योगपती, इंजिनियर, मोठमोठाले लोक माझे मित्र आहेत. त्यावेळेस अंतर्मनाने सांगितलं, तुझे केवढे मित्र असू द्या, राजे मित्र असू द्या, सोडविन राजा देशीचा चौधरी, अनेक सोयरे भले भले, म्हणून ये म्हणा काळाची उडी, पडेल बा जेव्हा सोडविन तेव्हा माय बाप. मग मनाला हे पटलं, मित्र सोडवणार नाही, आईबाप सोडवणार नाही, संपत्ती सोडवणार नाही, सगळे सोयरे सोडवणार नाही, राजा सोडवणार नाही. मग मन परत मनाला म्हटलं, तुकोबारांचं बरं का, आपलं नाही. मग सांगा तुकोबाराय, आपल्याला सोडविल कोण? तुका म्हणे तुला सोडविल कोण? एका चक्रपाणी वाचून या त्या भगवान परमात्म्याशिवाय तुम्हा आम्हाला ह्या काळ्याच्या दाढेतून, जन्म मृत्यूच्या फेरेतून कुणीच सोडू शकत नाही, असा उपदेश विश्ववंदनीय जगद्गुरु तुकोबाराय जनाला नाही मनाला करतात. सरळ सरळ भावार्थ, चिंतनाला सुरुवात. विठाला चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी परिहार देणं तो असा, आपल्या गावामधील असणारे कैलासवासी मच्छिंद्र बुधादा माळीदादा यांचं प्रथम वर्ष श्राद्ध आहे. यांच्या पाठीमाग त्यांचे मुलं आहेत, बाळासाहेब दादा आहेत, सुभाष दादा आहेत, संजय दादा आहेत, पुतणे आहेत विश्वनाथ दादा, त्यांचे दुसरे पुतणे आहेत दत्तात्रय दादा. समस्त माळी परिवार आणि ग्रामस्थ नातेवाईक खऱ्या अर्थाने आपल्या ह्या वडिलांच्या कार्यातून उतराई होणे नाही, परंतु त्यांना सुद्धा कुठंतरी वाटलं की जगामध्ये देव आहे, केवळ देव आणि देव, जगामध्ये दुसरा तिसरा कोणी नसून माय आणि बापच देव आहे, जगात दुसरा कुठं देव नाही. म्हणून प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांना वाटलं छोटीशी हरिकथा ठेवी, थोडंसं अन्नदानाचा भंडारा ठेवा. म्हणून आजच्या या पर्व कालावर ह्या बाबांचं खऱ्या अर्थानं पुण्यस्मरण आलं आणि या पुण्यस्मरणाच्या प्रीतार्थ आपल्या गावचे असणारे माजी सरपंच पवार दादा, दामोदादा पवार यांच्या माध्यमातून आपल्या गावचे असणारे ग्रामसेवक भाऊसाहेब जे आमच्या मातापूरला कार्यक्रमाला आलेत, या सगळ्या सरपंच, उपसरपंच, तंटामुक्तीचे अध्यक्ष, या समस्त ग्रामस्थांच्या वतीनं त्यांनी मला या ठिकाणी येण्याचं निमंत्रण दिलं आणि सुंदर अशी साऊंड सिस्टीमचं नियोजन केलं. महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदंगाचार्य, आपल्या भागाचं वारकरी संप्रदायाचं वैभव असणारे ख्यातनाम गायनाचार्य महाराज आहे, टाळकरी आहे, पीटी मास्तर आहे, परिसरातलेच गायक वृंद आहेत आणि आपण बहुसंख्येने खऱ्या अर्थाने त्यांच्या या कार्यामध्ये सहभागी झालात. म्हणून मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या. आणि हरिभक्तपरायण चव्हाण बाबा आणि माकोले महाराज, या माकुणे महाराज, या दोन्ही महाराजांच्या चरणावर प्रणिपात करून चिंतनाला सुरुवात करू. विठाला सेवेकरता घेतलेला अभंग विश्ववंदनीय जगद्गुरु तुकोबारायाचा अभंग 4 चरणातला, निर्याणपर प्रकरणातला आहे, उपदेशपर प्रकरणातला आहे. आणि मनाला उपदेश केला, मग उपदेश मनालाच का हा प्रश्न तयार होतो. तत्पूर्वी जेवढे जेवढे लोक आज पुण्यस्मरणाला उपस्थित आहे त्यांनी वरात करा. मला वाटतं मी एकटाच आहे का ना हजर. मी काय सांगितलं तुम्हाला, जेवढे जेवढे लोक या माळीदादांच्या पुण्यस्मरणाला हजर आहेत त्यांनी वरात करा. हात शिक जागे करा हात खाली. जेवढे जेवढे लोक कीर्तनाला हजर आहेत त्यांनी वरात करा. वा वा वा, छान, करा हात खाली. आता जेवढे जेवढे लोक चिंतन ऐकण्यासाठी हजर आहे त्यांच्यासाठी काही सूचना आहेत. कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी 2-3 मुद्दे आहेत, चिंतनात प्रवेश करायचा आहे. पहिला मुद्दा, आपण सगळेजण आपल्या डोक्याला हात लावा प्रत्येकाने आणि चेक करा आपण डोकं घेऊन आलोय का बरोबर, आणलंय. परत एकदा चेक करा डोक्यात मेंदू आहे का मेंदू डोकं आहे. काय मत आहे तुमचं?
डोक्यात मेंदू आहे प्रत्येकाच्या. आता माझा तुम्हाला प्रश्न आहे, मेंदूचं काम काय? विचार करणे. मेंदूचं काम काय? विचार करणे. मग तुम्ही कीर्तनाला बसल्या बसल्या मेंदूत शेकडो प्रकारचे विचार चालू आहेत. प्रत्येकाच्या मेंदूत चालू आहे का नाही? कांद्याचे, लसणाचे, डोंगळ्याचे, गाजराचे, बटाट्याचे, कोंबडीचे, कुत्र्याचे, मांजराचे, नोकरीचे, डिलिव्हरीचे, पैशाचे, बस्त्याचे, सुपारीचे, बंगल्याच्या, गाडीचे. तुमचं 2100 येतात का 1500 येतात, कधी येत आहे, कर्ज माफ होतं ना होतं, असे शेकडो प्रकारचे विचार आहे. संपत्ती, बंगला, गाडी, सुनं, नातवंड, पतवंड, इस्टेट, हे सगळे विचार प्रत्येकाच्या डोक्यामध्ये काही ना काहीतरी विचार चालू आहे. आणि मेंदूचं काम आहे विचार करणं. आणि हे सगळे विचार परमार्थाच्या दृष्टीनं हलकट आहे. तुमचं लक्ष आहे इकडे? कसे विचार आहे सगळे? बंगला, गाडी, सोनं, नाणं, संपत्ती, कोंबडी, शेळी, बकरं, मुलं, नातवंड, हे सगळे गाव, सरपंच, आमदार, खासदार, हे विचार कसे कसे? हलकट हलकट. कारण हा विचार केल्यानंतर आपणाला भगवत प्राप्ती ह्या जन्मी तर शक्यच नाही. म्हणून माझ्या वारकरी संतांनी सांगितलंय 1.5 पावणे 2 तास मेंदूतले सगळे हलकट विचार बाजूला काढायचे आणि या ठिकाणी बसल्या बसल्या एकच विचार करायचा, सारासार विचार करा उठा उठी. नामधरा कंठी विठोबा, नामधरा कंठी विठोबा. ऐसे करी देवा, मी तुझा आहे आणि तू माझा आहे. म्हणून 1 सेकंदाच्या आत सगळ्यांनी हलकट विचार बाजूला काढा. सगळ्यांनी टाईट फाईट बसा. मी बोलायचं, तुम्ही बोलायचं, त्याचं नाव कीर्तन. मी बोलायचं, तुम्ही पटलंय बुवा, खरंय बुवा, बामट्यासारखं बसायचं नाही. तुम्ही बोलायचं, मी बोलायचं. ज्याची कीर्ती तनापासून गावी त्याचं नाव कीर्तन. मग चला पुढे सुरुवात झाली. विचार बाजूला काढून टाकले. मग पहिला प्रश्न आहे, विश्ववंदनीय जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, हे मना माया जाळात गुंतू नको. बरोबर आहे का नाही? आणि नेमकी तुम्ही मी कशात गुंतले, कशात अडकेले? माया जाळात. पहिला प्रश्न महिलांसाठी. मला सांगा महिला मंडळ, आपण संसार करतो का प्रपंच करतो? काय करतो? वारकरी बोला, आपण काय करतो? संसार का प्रपंच? सोपं करून सांगतो. माझ्या वारकरी संतांनी तुम्हाला मला संसार करायला सांगितला. आजी संसार सुफल झाला की माये. आणि आपण काय करतोय? पर पंच. दुसऱ्यासाठी गाडी घेऊन ठेव, बंगला बांधून ठेव, बोर मारून ठेव, गोठा करून ठेव, म्हशी घेऊन ठेव, एफडीच्या पावत्या करून ठेव, 4-10 किलो सोनं करून ठेवी, बैल घेऊन ठेव, जर्सी गोरे घेऊन ठेव. कोणासाठी? महिला मंडळ बोला पटापटा. पुरुष मंडळी कोणासाठी करतो आपण सगळे उपद्व्याप? आपल्या. तुमच्या गावात ब्रह्मचारी सगळे. असंच मी एका गावात कीर्तनाला गेलो, शेजारचे काका म्हणले चल चहा प्याला. गेलो, थोडं लवकर गेलो. बरं आपण खुर्चीवर बसलो, आपण काही गप्प बसत नाही. माझ्या शेजारी एक बाबा बसले होते. म्हणले हे कोण? ते म्हणले महाराज हे ब्रह्मचारी. मी टोपी काढली, म्हणलं घाली लोटांगण. ब्रह्मचारी माणूस भाग्यवान माणसालाच भेटतो महाराज. बसलो. एक काकू ग्लास मध्ये पाणी घेऊन आले. आता मग मी गप मारवा का नाही? मी म्हणलो ह्या कोण? ते म्हणले महाराज ह्या पण ब्रह्मचारी. मी डबल लोटांगण घातलं. एका घरात 2 ब्रह्मचारी. वा, उजळलेले भाग्य. आता 15 मिनिटांनी एक पिल्लू कपामध्ये दूध घेऊन आलं. म्हणलं हे पिल्लू कोणाचं? ते म्हणे महाराज यांचंच.
म्हणलं हे तर तुम्ही म्हणले ब्रह्मचारी नाही 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 म्हणे त्यातलं नाही, हे आडनावाचे ब्रह्मचारी आहेत. तशी भानगड नाही ना आपलं काही. मग आपण प्रपंच कोणासाठी करतो? बोला पटापटा. आपल्या 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 मुलाबाळांसाठी. कोणासाठी करतो? वा, आपल्या लेकरा बाळांसाठी करतो. आता माझा तुम्हाला प्रश्न आहे, ज्यांच्यासाठी आपण इस्टेट कमवून ठेवतो, आपण जर आजारी पडलो तर लवकर 2 रुपयाची गोळी सुद्धा घेत नाही. एखाद्या गावाला गेलो, तहान लागली, जार मधलं किंवा पानपुईचं पाणी आपण पितो, परंतु 15 रुपयाची बाटली आपण घेत नाही. का घेत नाही? ते 15 वाचले, चिंगीला, पप्याला, बंटीला, बाबल्याला कामाला येतील, एवढी आपण बचत करतो. कोणासाठी? बोला पटापटा. आपल्या आपल्या मुलांसाठी. मग माझा तुम्हाला प्रश्न आहे, ज्यांच्यासाठी आपण एवढे उपद्व्याप करतो ते पोर आपलेत का? गप्पच झाली तुम्ही. बरं, प्रश्न पहिला, पोर आपलेत का? कळला का तुम्हाला प्रश्न? एक तर हा म्हणा, नाही तर नाही म्हणा. पोर आपले आहेत का? का तुम्हाला शंका आहे? आहेच ना. पोर कोणाचे आहेत? आपलेच. आपल्या धडधडीत आपल्या नावापुढं त्याचं नाव आहे. पोर कोणाचे आहेत? आपलेच आहे. पण कवर 2चे 4 होस्तवर दुःख बांधवडी आहे संसार सुखाचा विचार नाही कोठे. आता आपल्या म्हणणाऱ्यांसाठी माझा प्रश्न, त्याचं उत्तर इमानदारीनं द्या. काही लोक म्हणतात पोरगा आपला आहे, त्यांच्यासाठी वाक्य ऐका. आपली इस्टेट आपल्या मुलाची ठेव आहे, आपली मुलगी जावायची ठेव आहे. इस्टेट मुलाची ठेव आहे, मुलगी जावायची ठेव आहे, आणि आपलं शरीर काळाची ठेव आहे. याला काळ घेऊन जाणार आहे, आपलं काहीच नाही. मग मुलगा जर आपला असता, त्याने गपचित रजिस्टर केलं असतं का? मुलगी जर आपली असती, मिस कॉल वर गेली असती का? मग जन हे सुखाचे दिल्या दिल्या. शेवटी आपण मोकळे आलोय. थोडा मेंदूला ताण द्या. आज येताना आपण कसे आलोय? मोकळे मोकळे. आणि जाताना कसे जाणार आहे? थोडा ताण द्या. येताना कपडे आणले होते का बरोबर? सोनं नाणं अंगठ्या चैनी बिनी काही घेऊन आलतो का? बंगला, गाडी, जमीन जुमला, ट्रॅक्टर, म्हशी, गोरे काही आणलं का संग? हे गाव संग आणलं का? मोकळे आलो जन्म घेणे लागे वासनेच्या संगी. आणि जाताना कसं जाणार आहे? का तुमच्या गावातला एखादा गेला 5-25 एकर संघ घेऊन गेला एखादा? तुमच्या गावात एखादा जन्माला आलो 10-5 कोटीची बॅग संघ घेऊन गेला का? महिला मंडळ एखादी बाई तुम्ही पाहिली का? जाताना 1 मिली सोनं तिनं संघ नेलं. एक बाई दाखवा. मोकळे आले, मोकळे गेले. आपण सुद्धा कसे जाणार आहे? कसे जाणार आहे? मोकळेच जाणार आहे. मग थोडा मेंदूला ताण द्यायचा. आपण येताना काही संघ आणलं नाही, आपण काही कमवलं नाही, आणि नेणार सुद्धा संघ काही नाही. मग एवढे उपद्व्याप आपण करतो कोणासाठी? कोणासाठी? हा दोष आपला नाही. तुकोबाराय काय म्हणतात? हा दोष आपला नाही. जन्माला येतानाच विषय विकार, षड विकार आपल्या बरोबर असतात. जन्म घेणे लागे वासनेच्या संघ विषय वासना आपल्या बरोबर येतात. आणि मग त्या विषय वासनामध्ये हा जीव अडकल्यामुळं आपणाला दुःख भोगावं लागतं. मग चला पुढं. पुण्य स्मरण एका पित्याचं आहे, एका बापाचं आहे. जगी ऐसा बाप व्हावा, त्याचा वंश मुक्तीस जावा. मग मला सांगा, आपण सुद्धा कोणाचे तरी बाप आहे. आपला सुद्धा एक ना एक दिवस आपण सत्कर्म जर करेल असलं, आपले लेकरं असंच पुण्यस्मरण आपलं केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या दादांचं पुण्यस्मरण आजच्या या महापर्व कालावर आलं. कोण पुण्य त्यांचा होईन सेवक. कारण आज सगळ्यात मोठा महापर्व काल आहे, सगळ्यात मोठा. ऐका, आज जिजाऊबाई साहेबांचा जयंती उत्सव आहे. पहिला योग. दुसरा योग, ज्याने जगाला विश्व बंधुत्वाचा संदेश दिला, स्वामी विवेकानंदांचा सुद्धा जयंती उत्सव आहे. आणि आज तिसरा योग, आजच्या या महापर्व कालावर या माळीदादांचं प्रथम पुण्यस्मरण आहे. आणि पुण्यस्मरणाच्या निमित्ताने विश्ववंदनीय जगद्गुरु तुकोबारायांनी थोडं डोकं चालवलं.
आणि उपदेश आपल्या मनाला केला. निमित्त मात्र जगद्गुरु तुकोबार आहे, परंतु तो उपदेश तुमच्या आमच्या जनाजनातल्या प्रत्येकाच्या मनाला केला विठाला. मग थोडा अजून ताण देऊन स्वतःच्या मनाला प्रश्न आपल्याला विचारायचा आहे, आपण जन्माला कोणामुळे आलो? सुरुवात झाली बरं का, पटापटा बोला. जन्माला कोणामुळे आलो महिला मंडळ? आपण उत्तर सांगतो मी तुम्हाला 3, त्यातलं एक उत्तर तुम्ही बरोबर द्या. 1 देवामुळे आलो, 2 संतामुळे आलो, 3 आई वडिलांमुळे आलो. काय मत आहे तुमचं? मी सांगतो उत्तर ऐका. जन्माला घालणारा देव आहे, कृपा संतांची आहे आणि माध्यम आई वडिलांचं आहे. जन्माला घालणारा कोण आहे? देव. कृपा कोणाची आहे? संतांची. माध्यम कोण आहे? आई आणि वडील. जन्माला आलो, सुरुवात झाली बरं का. जन्माला आलो, मग स्वतःला परत प्रश्न विचारा स्वतःच्या मनाशी, जसा तुकोबारायांनी विचारला, इथं बसलेल्या प्रत्येकाने विचारा. जन्माला आल्यानंतर तुम्हाला मला 3.5 हाताचा देव मिळाला. किती? 3.5 हाताचा. आता प्रश्न असा आहे, हा देव विकत मिळाला का फुकट? काय मत आहे तुमचं? हा देव कसा मिळालाय? विकत का फुकट? आपण दिले इंद्रिय, हातपाय, कान. आपल्या मम्मीनं पप्पाने आपण जन्माला आल्यानंतर देवाला काही 50,000 10 रुपये रुपया सुतळीचा तोडा सुद्धा दिला नाही. हे कसं मिळेल आपल्याला? फुकट. जगाच्या बाजारपेठेमध्ये कोणती वस्तू घ्या, गुळ घ्या, खोबरं घ्या, शेंगदाणे घ्या, वाटाणे घ्या, फुटाणे घ्या, चणे घ्या, बटाटे घ्या, कांदा घ्या, लसूण घ्या, घड्याळ घ्या, चष्मा घ्या. टाळावाला सुद्धा म्हणतोय महाराज 500 लागतील. आमचं तर अवघडच आहे. फुकट काय मिळतं? मग त्या पांडुरंगाचे एवढे अनंत उपकार आहे. कोट रुपयाचं शरीर, ज्याची पैशात संपत्तीत किंमत होणार नाही, हे कसं दिलंय? फुकट. परंतु माझं मत असं आहे, देवाकडनं एक फार मोठी चूक झाली. जर जगाच्या बाजारपेठेमध्ये फुकट काही मिळत नाही, त्या देवाने हा देव फुकट दिलाय. माझ्या मते देवाची थोडीशी चूक झाली. का? कारण समाजामध्ये काही अवलादी अशा जन्माला आल्या, त्यांना या देहाची किंमत कळाली. त्यांना जर या देहाची किंमत कळाली असती, अवलादींनी गुटके खाऊन थोबड सडवले नसते. त्यांना जर या देहाची किंमत कळाली असती, 90च्या बाटल्या रिकाम्या करून किडनी आणि लिव्हर घालवले नसते. तंबाखूला चुना लावून दात पाडून घेतले नसते. जुगार खेळून घरप्रपंचाचं वाटोळं केलं नसतं. भांडणं करून गावाचे गाव नसवले नसते. मग मला सांगा राजा, ओ तुम्ही माझ्यापेक्षा जास्त ज्ञानी आहात. हा देव जुगार खेळण्यासाठी का? हा देव गांजा वडण्यासाठी का? हा देव गुटखे खाडण्यासाठी का? दारू पिण्यासाठी का? मशेरी लावण्यासाठी का? मारामाऱ्या करण्यासाठी का? अरे देवाने हा देव कशासाठी दिला?
बसलं. देवाने तुम्हाला आणि मला हा देव काय करण्यासाठी दिला? बोला पटापटा. काय करण्यासाठी दिला? भजन. भजन. मग आपण भजन करतो का? आपण भजन कधी करतो? हा सप्ताह संपला का पुढच्या सप्त्याला? बरोबर का नाही? तुमचा माझा जन्म भजन करण्यासाठी. आणि ज्यांनी जन्माला येऊन भजन केलं नाही, नामस्मरण केलं नाही, वारकऱ्याची सेवा केली नाही, तीर्थयात्रेला गेला नाही, पंढरपूरला गेला नाही, मायपित्याची सेवा केली नाही, समाजाची सेवा केली नाही, जन्म त्याचा वाया. नाहीतरी गेला जन्म वाया, नाहीतरी गेला जन्म वाया, नाहीतरी गेला जन्म वाया. संतांनी माय बापा हो बुडत हे जन न देखे डोळा कळवळून सांगितलं राजा हो, जन्माला येऊन भजन करा, नाही तर पुनरपी जन्म. पुनरपी परत जन्माला यावं लागेल, परत मरावं लागेल. उपजे तो नाशे, नाशिले पुनरपी दिसे. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा, जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे, मग नूतन वेडीजे, तैसे ध्यान तराते स्वीकारिजे चैतन्य नाथे. आणि शरीर जात आगवे, हे नाशिवंत स्वभावे, म्हणून तुवा झुंजावे पंडू कुमारा. त्यासाठी एकच उपाय, या कारणे गा भक्तराया, हा मंत्र धनंजया, शिकीजे जई यया मार्गा भजी. किती सोपं सांगितलंय माऊलीनं. मग काय करा? जो मज होय अनन्य शरण, तयाचे मी निवारी जन्म मरण. या लागी शरणागत शरण्य मीच एक. तो एक म्हणजे कोण? आपला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नाही. म्हणून जन्माला आलोय ना, भजन केलं पाहिजे, सेवा केली पाहिजे. मग आपला विषय चालला होता, तुम्हाला मला हे सगळं फुकट दिलंय. पुढचा प्रश्न फिट बसलं. जन्माला कोणामुळे आलो? लिंक देणार तो आई आणि वडील. पुढचा प्रश्न, आपण जन्माला कुठं आलो? बोला पटकन. कोणत्या देशात आलो? बलुचिस्तान मध्ये? कुठं? भारतात. कुठं जन्माला आलो? भारतात. कोणत्या धर्मात आलो? कोणत्या धर्मात आलो? हिंदू धर्मात. वाक्य परत ऐका. भारतात जन्माला यायला, हिंदू धर्मात जन्माला यायला ज्याच्या पदरी 70 पिढ्यांची पुण्य आहे, तीच व्यक्ती भारतात हिंदू धर्मात जन्म घेतो. आणि आपण त्याच्याही पेक्षा जास्त पुण्यवान आहोत की आपला जन्म महाराष्ट्रात झाला आहे. थोडा मेंदू चालवा. वाक्य मोबाईल मध्ये घेऊन जा. जगाच्या पाठीवर जेवढे जेवढे संत अखंड हिंदुस्थानात जन्माला आले, तेवढेच संत एकट्या महाराष्ट्रात जन्माला आले. म्हणून या राष्ट्राला महाराष्ट्र असे म्हणतात. आणि त्या संतांच्या भूमीत तुम्ही आम्ही जन्माला आलो म्हणून उजळले. आणि आपण महाराष्ट्रातल्या लोकांपेक्षा जास्त पुण्यवान आहेत तुमच्या गावातले लोक. ऐका का? कारण तुमचा माझा जन्म संगमावर, पवित्र अशा नेवासाच्या संगमावर, ज्या ठिकाणी जगाची आई माऊली ज्ञानोबारायाने जगाला ज्ञानामृत पाजलं, त्याच्या पवित्र तीर्थावर तुम्ही आम्ही जन्माला आलो म्हणून उजळले. आपण पुण्यवान आहे का नाही? कोण पुण्य त्यांचा होईल किंवा पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची. आपण पुण्यवानच आहे का? आपण सज्जन माणसांचे नाव घेतो. सज्जन कोण आहे? माझे वारकरी संत आहे.
त्यांनी जो मार्ग दाखवला त्या मार्गावर आपण चालतोय. मग आपण जन्माला आलो, आपण भाग्यवान आहोत. मग मला असं तुम्हाला परत प्रश्न विचारायचा आहे. आपण हिंदू धर्मात जन्माला आलो, महाराष्ट्रात जन्माला आलो, परंतु महाराष्ट्रात जन्माला आल्यानंतर आपल्याला संतांची परंपरा आहे. जे महाराष्ट्रात आहे ते जगाच्या पाठीवर कुठंच नाही. आणि जे जगात नाही ती गोष्ट कुठे आहे? महाराष्ट्रात. आपल्याला जगातले 8 आश्चर्य माहिती आहेत का नाही? जगात किती आश्चर्य आहेत? 8. परंतु जगातल्या आश्चर्यांपैकी महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठे आश्चर्य झालेत जे जगात सुद्धा झालं नाही. मग महाराष्ट्रातलं पहिलं आश्चर्य ऐका. आतापर्यंत जगाच्या इतिहासामध्ये अनेक विज्ञानवादी आणि शास्त्रज्ञ लोक, सायंटिस्ट जन्माला आले. त्यांनी बैलगाडीच्या शोधाचा पुढचा शोध सायकलचा लावला. सायकलच्या शोधानंतर त्यांनी इंजिनाचा शोध लागल्यानंतर रेल्वे आली, मोटार गाडी आली, मोटार कार आल्या, बुलेट ट्रेन आली. हे सगळं त्यांनी चालून दाखवलं. विज्ञानवादी लोकांनी चालून दाखवलं. त्याच्या पुढे मिसाईल आल्या, फास्ट वेगाने धावणाऱ्या ट्रेन आल्या, रेल्वे आल्या, मोबाईल आले. हे सगळं त्यांनी चालून दाखवलं. परंतु जगाच्या इतिहासामध्ये महाराष्ट्रामध्ये असे 4 भवंड जन्माला आले. त्या 4 भवंडांनी निर्जीव भिंत चालवली. निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताई, अलंकापुरीमध्ये. जगाच्या पाठीवर अनेक डॉक्टरांनी मनुष्य प्राण्याला बोलायला लावण्याचा प्रयत्न केला. परंतु एक संत या महाराष्ट्राच्या मातीमध्ये असे जन्माला आले. निर्बुद्ध असणारा रेडा हात ठेवला पैठणमध्ये. ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा. रेड्याच्या मुखातून वेद बोलावण्याचं सामर्थ्य या महाराष्ट्राच्या मातीत आहे. आणि त्या मातीत तुम्ही आम्ही जन्माला आलोय म्हणून आपण पुण्यवान माणसे. विठाला महाराष्ट्रातलं पुढचं आश्चर्य. जगाच्या पाठीवर जेवढे लोक आतापर्यंत जन्माला आले तेवढे सगळे मेले. वाक्य चांगलं आहे का बरं का? जगाच्या पाठीवर आतापर्यंत जेवढे लोक जन्माला आले तेवढे सगळे मेले. मेल्यानंतर ते काय परत दिसले नाही. परंतु या महाराष्ट्राच्या मातीमध्ये असे एक संत जन्माला आले जे सदेह वैकुंठाला गेले आणि गेल्यानंतर सुद्धा 3 वेळा परत आले. विश्ववंदनीय जगद्गुरु तुकोबाराय. केवढं मोठं आश्चर्य. पुढचं आश्चर्य महाराष्ट्रातलं. जगाच्या पाठीवर जेवढे संत जन्माला आले ते सगळे संत पंढरीच्या पांडुरंगाला भेटण्यासाठी पंढरपूरला गेले. वाक्य ऐका. जगाच्या पाठीवर जेवढे संत जन्माला आले ते सगळे संत पंढरीच्या पांडुरंगाला भेटण्यासाठी पंढरपूरला गेले. परंतु जगाच्या पाठीवर असा एक संत जन्माला आला, त्या संताला भेटायला पंढरीचा पांडुरंग मळ्यात गेला. संत सावता बाबा. आणि सावत्या बाबा बद्दल अजून एक वाक्य. आपण देवाला ठेवण्यासाठी देव्हारे केले, देवघर केले. काही लोकांनी मठ बांधले, काही लोकांनी मंदिर बांधले. परंतु जगामध्ये असा एक संत जन्माला आला, त्या संतांनी साक्षात देवाला हृदयात जागा दिली. ला
आपण जन्माला आलो. अजून महाराष्ट्रातलं पुढचं आश्चर्य आपल्या जवळ घडलंय. काही लोकांना माहिती असेल, काही लोकांना नसेल. आज सुद्धा पंक्तीचं जेवण बनवण्यासाठी आपण कधी कधी तूप वापरतो, कधी कधी तेल वापरतो. परंतु एक वेळ बेटामध्ये असा आला, तूप कमी पडलं. वैकुंठवासी गंगागिरी महाराजांनी पाणी टाकून बनवलं. देणे को अन्नदान. काय हो संत होते. संताचा महिमा तो बहु दुर्गम शाब्दिकाचे काम. अशा संतांच्या चरण तीर्थाजवळ तुमचा आमचा जन्म झालाय. मग आपण काय केलं पाहिजे? भजन. मग आपण भजन का करत नाही? म्हणून भगवान परमात्म्याने भजनासाठी तुम्हा आम्हाला हा देह दिलाय. अरे नुसता दिला नाही, याला बॅलन्स मारून दिलाय. काय मारून दिलंय? जागे आहे ना तुम्ही? काय मारून दिलंय? बॅलन्स. बॅलन्स पटवून देतो मी तुम्हाला. तुमच्याकडे मोबाईल आहेत ना सगळ्यांकडे? आहेत का? मला सांगा, ते मोबाईल कधी काम करतो? कधी कधी काम करतं? चूक. अगोदर 5,000, 15,000, 20,000, 40,000, 50,000, 60,000, लाख, 1.5 लाख, 2 लाखाचा फोन घ्यावा लागतो. एवढे पैसे अगोदर खर्च करावे लागतात. मग त्याच्यात आयडिया, एअरटेल, व्होडाफोन, जिओ, BSNLचं सिम टाकावं लागतं. तिसरं, त्या सिमला 150, 200, 250, 300चा पॅक मारावा लागतो. किती दिवसासाठी? किती? चूक 28 दिवसासाठी. किती? 28. 26व्या दिवशीच कंपनीचा मेसेज आहे, संपलाय, रिचार्ज कर. बरोबर ना? एवढे उपद्व्याप करावे लागतात, तेव्हा ते फोन काम करतं. आता माझ्याकडे लक्ष द्या. हा फुकट दिलेला देवाने मोबाईल आहे. हे काय? मोबाईल वापरणार. हे काय? मोबाईल. हे काय? मोबाईल आहे. किती हाताचा आहे? 3.5 हाताचा. कसा मिळेल? फुकट. फुकट नाही, याला बॅलन्स सुद्धा फुकट आहे. 60, 70, 80, 90 वर्षाचा रिचार्ज आहे. टोक टाइम आहे का नाही? मग जसं मोबाईलच्या सिमवर बॅलन्स संपल्यावर मेसेज येतो, तसा याचा बॅलन्स संपल्यावर याला सुद्धा मेसेज आहे. याच्यात सुद्धा सिम आहे. पहिला मेसेज वाचला तर ठीक, चालला पुण्याला, चालला मुंबईला. तिथं नाही वाचला तर चालला पत्र्यात. आम्ही जातो आमच्या. हा मेसेज जिथं येतो ते सिम आहे. याच्यात काय आहे? सिम. याच्यातलं सिम काढून टाका. 24 तासाच्या आत पेटवावं लागत. हे खोक आहे. मोबाईलचं सिम काढा. त्याचा उपयोग काय? किती रुपयाचा असू द्या, खोकच आहे ना ते. याच्यातलं सिम गेलं, हे सुद्धा काय? वंबल. काय? हे सुद्धा खोकच आहे. आता याच्यातल्या सिमचं नाव लिहून घ्या. मी तुम्हाला सांगूनच जातो आज. याच्यातल्या सिमचं नाव आहे ज्याच्यावर बॅलन्स मारून देईल 70, 80, 90 वर्षाचा. त्या सिमचं नाव आहे आत्मा इज गॉड, गॉड सेकंड नेम इज आत्मा. आत्म्याचं दुसरं नाव देव आणि देवाचं दुसरं नाव आत्मा. आणि हाच आत्मा माऊली ज्ञानोबारायांनी हरिपाठात सांगितला. सर्व गटी राम एक हरी आत्मा जीवा शिवा. आत्मा जो शिवाचा शंकराचा राम जपे. काडी मुडीचा पिंजरा केला आत राघू. देह देवाचे मंदिर आता आत्मा परमेश्वर. मग हा आत्मा दुसरा तिसरा कुणी नसून साक्षात पंढरीचा पांडुरंग आहे. मग हा याच्यातला देव नुसता दिंड्या करून कळत नाही. याच्यातला देव 10 गुंठ्यात 2 गुंठे गण ठुकून कळत नाही. याच्यातला देव नुसतं पारायण करून कळत नाही. याच्यातला देव नुसत्या पंक्ती उठून कळत नाही. याच्यातला देव तीर्थयात्राला बोंबलत फिरून कळत नाही. याच्यातला देव मोठमोठाले बॅनर लावून कळत नाही. याच्यातला देव कळण्यासाठी उपाय एकच, हरिप्राप्तीसी उपाय. हरिप्राप्तीसी उपाय.
देवाची किती दिंड्या कर संता विना प्राप्ती नाही, किती गण लाव आईसे वेद देती बाई. जोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये गंगागिरी महाराजांसारखे संत येत नाही, नारायणगिरी बाबांसारखे संत येत नाही, सद्गुरू जनार्दन स्वामींसारखे संत येत नाही, संत गगनगिरी महाराजांसारखे संत येत नाही, तोपर्यंत तुमचा आमचा उद्धार कधीही होणे नाही. पुण्याचा लाभ होईल दिंड्या केल्याने, पंक्ती उठवल्याने पुण्याचा लाभ होईल, गण लावल्याने पुण्याचा लाभ होईल, पारायण केल्याने पुण्याचा लाभ होईल, कीर्तन ऐकल्याने पुण्याचा लाभ होईल, तीर्थक्षेत्राची वारी केल्यानंतर पुण्याचा लाभ होईल. पण स्वस्वरूपाची प्राप्ती होण्यासाठी संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज. का आपणा सारखे करीत काळ नाही काळ वेळ तया लागे. म्हणून जोपर्यंत संतांच्या चरणात शरण जात नाही तोपर्यंत आपणाला स्वस्वरूपाची ओळख होत नाही. म्हणून आणि आपल्याला ओळख का होत नाही, कारण आपण सगळे मगाशी सांगितलं त्यानुसार आपण सगळे माया जाळात अडकलोय. कशात अडकलोय? कशात अडकलोय? माया जाळात. आपण म्हणतो घर माझं आहे, बंगला माझा आहे, गाव माझा आहे, भाऊबंद माझा आहे, पोरगा माझा आहे, कपाट माझं आहे, फ्रीज माझं आहे, टीव्ही माझे आहे, सोनं माझं आहे, म्हशी माया विघ्ने भ्रमला करे, माया विघ्ने भ्रमला करे, म्हणता मी माझे निगरे, म्हणता मी माझे येत सापडी केव्हारे, येत सापडी केव्हारे, काचकारे राहिला धनदारा माया विघ्ने भ्रमला करे, म्हणता मी माझे निगरे, येतो संपातीचे वारे, सातोकार जाई, सातोकार जाई, सातोकार जाई. म्हणून माया जाळात गुंतण्यापेक्षा आणि जो माया जाळात गुंतला तो गुंतूनच मेला. त्याला परत जन्माला यावं लागणार आहे, परत मरावं लागणार आहे. म्हणून विश्ववंदनीय जगद्गुरु तुकोबारायांनी मनालाच का सांगितलं गुंतू नको? कारण जगामध्ये जेवढे जेवढे घोटाळे झाले, जगात जेवढे जेवढे घोटाळे झाले तेवढे कोणी केले? बोला, कोणी केले? मनाने केले, मनाने. आता पहा मी तुम्हाला पटवून देतो, मनालाच का म्हटले? आता मी या ठिकाणी तुमच्याकडे कीर्तनाला आलोय का नाही? माझी इच्छा आहे, मला हे आज 15,000 रुपये देणार आहे. 25 बनू का? म्हणायला काय लागत, त्याला द्यावं लागतील म्हणले. माझी काय इच्छा आहे, तुम्ही मला आज कीर्तन संपल्यावर किती पैसे देणार आहे? 15,000. मग माझी इच्छा कुठं तयार झाली? मनात. कुठं तयार झाली? मनात. जसं शेतकऱ्याला वाटतं 50,000चीच म्हैस घ्यावा आणि तिनं 15 लिटर दूध द्यावा, ही शेतकऱ्याच्या मनाची इच्छा. जसं शाळेत जाणाऱ्या पोराला वाटत अभ्यास कमी करावा, वर्गात पहिला नंबर माझाच यावा, ही शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्याच्या मनाची इच्छा. सरकारी कर्मचाऱ्याला वाटत 8 तासापैकी 4च तास काम करावा परंतु डबल पगार मिळावा, ही त्या कर्मचाऱ्याच्या मनाची इच्छा. आता मनाचा इच्छाचा मला तुम्हाला गोळ सांगायचा आहे. मग मला सांगा, इच्छा कुठं तयार होती? कुठं तयार होती? प्रत्येकाच्या मनात. मग मी तुमच्याकडे ह्या ठिकाणी आलो, तुम्ही मला 15 देणार आहे आणि त्याच्यात तुम्ही मला 5 कमी दिले. काय झालं? तुम्ही मला काय दिले? किती कमी दिले? 5. मला काय येणार? बोला पटकन. मी तुम्हाला काय इथं परत बोलणार नाही, पण मला मनात काय येणार? राग. म्हैस आणली 50,000ची, तिनं दूध दिलं फक्त 1 लिटर. ज्याने आणली त्याला काय येणार? विद्यार्थ्यांनी प्रचंड अभ्यास केला, 2 मार्कावरून त्याचा विषय उडालाय, त्याला काय येणार? शेतकऱ्यांनी चांगला कांदा पिकवलाय, 1 नंबर क्वालिटीचा माल आहे, बाजारच पडले,
माल मार्केटला आणि बाजार नेमकी त्या दिवशी पडले, शेतकऱ्याला काय येणार? राग. आता प्रश्न असा आहे, मनातली इच्छा माणसाची पूर्ण न झाल्यामुळं माणसाला काय येतो? काय येतो? राग. आता माझा तुम्हाला प्रश्न आहे, इच्छा कोणत्या लिंगाची आहे? लिंग किती आहेत? स्त्रीलिंगी, पुल्लिंगी आणि उभयलिंगी. इच्छा कोणत्या लिंगाची आहे? स्त्रीलिंगी. इच्छा कोणत्या लिंगाची आहे? स्त्रीलिंगी. आणि मन कोणत्या लिंगाचे? पटकन सांगा. अय, इच्छा कोणत्या लिंगाची आहे? स्त्रीलिंगी. इच्छा कुठं तयार होती? मनात. मनाला लिंग कुठे? मन उभयलिंगी. मन कसं आहे? क्षणात अमेरिकेला जाऊन येतं, क्षणात मोदी काय करतोय पाहून येतं, फडणवीस साहेबांचं काय चालू आहे, मुंडे साहेब करार धरलाय का नाही, तिकडे गेले, राजीनामा देतात का नाही, दसांना काय बोलताय ते पाच आहे. मन आहे हे. काय मन? मनाला कोणत्याही प्रकारचं लिंग नाही, आणि लिंग नसल्यामुळे इच्छा तर कुठं तयार होते? मनात. मग आता माझ्याकडे लक्ष द्या. हे काय? गाव आहे. हे काय? गाव आहे. आणि याचा मालक कोण आहे? 5 वर्षासाठी सरपंच आहे. हे काय? गाव आहे. थोडं कार्यकर्त्यांच्या भाषेत सांगतो. हे काय? गाव आहे. पहिला पाटील होता, आता सरपंच आहे. हा तालुका आहे. हा काय आहे? तालुका आहे. याचा मालक 5 वर्षासाठी कोण आहे? आमदार आहे. हा जिल्हा आहे, मालक खासदार आहे. हे राज्य आहे, मुख्यमंत्री मालक आहे 5 वर्षासाठी. हा देश आहे, याचा मालक पंतप्रधान आहे. परत रिवर्स वाक्य लिहून घ्या. गावचा सरपंच जाणार आहे, खुर्ची जाग्यावरच राहणार आहे. तालुक्याचा आमदार जाणार आहे, आमदाराची खुर्ची राहणार आहे. राज्याचा मुख्यमंत्री जाणार आहे, खुर्ची राहणार आहे. देशाचा पंतप्रधान जाणार आहे, पंतप्रधानाची खुर्ची राहणार आहे. आणि हा देह जाणार आहे, तुम्ही केलेली भक्तीच राहणार आहे. परत रिवर्स. सरपंचांनी राजीनामा दिला, पुढचे मेंबर उभे राहतात. मुख्यमंत्र्याचा राजीनामा, अख्ख्या मंत्रिमंडळाचा राजीनामा. पंतप्रधानाचा राजीनामा, मंत्रिमंडळ लोकसभा बरखास्त. लावली काढी लोकसभेला, अमरधाम मध्ये गावऱ्या पेट्रोल डिझेल टाकून लावली की नाही? ही लोकसभा आहे, ही विधानसभा आहे, ही आमदारकी आहे, ही जिल्हा परिषद आहे, ही पंचायत समिती आहे. सगळं याच्यात आहे. ते कळण्यासाठी देव वसे चित्ती तयाची घडावी, घडावी संगती. मग चला, मन कोणत्या लिंगाचं आहे? उभय लिंगाचं. आणि इच्छा कोणत्या लिंगाची आहे? श्रीलिंगी. मग ह्या गावामध्ये मन बी आहे आणि इच्छा बी आहे. मग वटाळा नेमकी झाला मनाचं आणि इच्छाचं झालं लफड. गावातल्या गावात कोणाचं? गावठी भाषेत कोणाचं? माझ्याकडे लक्ष द्या तुम्ही. कोणाचं? मन आणि इच्छा कुठं राहते? मनाजी पाटील याच्यातला आहे, आणि इच्छा सुद्धा याच्यातच आहे. मनाचं आणि इच्छाचं झालं लफड. आता आपण चालीरीतीप्रमाणे लग्न करताना श्रीलिंगी आणि पुल्लिंगी, बरोबर कडे असंच करतो ना, सम विषम. परंतु याच्यात घोटाळा असा झाला, एक नपुसक आणि एक श्रीलिंगी, या दोघांचं झालं लफड. आणि त्यांनी गपचित रजिस्टर केलं. कोणी? इकडे लक्ष द्या. कोणी? मनाने आणि इच्छेने. आणि केलं नाही, त्यांना काही दिवसात 1 खटी 6 पोरं झाली. कोणाला? जागे आहे तुम्ही? कोणाला झाले? मनाला आणि इच्छाला. मग मनाचा आणि इच्छाचा पहिला पोरगा आहे. इच्छाची तृप्ती न झाल्यामुळे मनात जो राग येतो, तो मनाचा आणि इच्छाचा पहिला षडविकाराचा पोरगा आहे. त्याचं नाव आहे क्रोध. त्याचं नाव काय? क्रोध. बर, तो येताना एकटा येत नाही, त्याचा भाऊ घेऊन येतो लोभ. बरं, लोभ येताना सुद्धा एकटा येत नाही, तो निंदा घेऊन येतो, दोष घेऊन येतो, मत्सर घेऊन येतो, अहंकार घेऊन येतो. मग हे षडविकार, मनातली इच्छा पूर्ण न झाल्यामुळं हे सगळे षडविकार उद्भवतात. आणि हे मन माया जाळात गुत्त. त्यामुळं किती कीर्तन सांगा, किती भागवत कथा सांगा, कितीही परमात्मा सांगा, त्यामुळं तुमच्या डोक्यात उतरत
नाही. म्हणून विश्ववंदनीय जगद्गुरु तुकोबाराय मनाला सांगतात, ये मना नको नको म्हणा गुंतू माया जाळी. 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 नको नको तू काय माया जाळात गुंतू नको. कारण माया जाळात गुंतल्यामुळं आपण भक्तीकडे दुर्लक्ष करतो, नामस्मरण करीत नाही, भजन करत नाही. मग पहिली ही गोष्ट ध्यानात ठेवा, आपण काय केलं पाहिजे. त्यासाठी भक्ती करणं गरजेचं आहे. काय केलं पाहिजे? मनाला कंट्रोल करण्यासाठी, मनाचं कंट्रोल करण्यासाठी माझ्या वारकरी संतांनी एक तंत्र सांगितलंय. त्या तंत्राचं नाव आहे मंत्र. तो मंत्र जगद्गुरु तुकोबारांनी सांगितलाय, राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा. मंत्र हा जपावा सर्व काळ. कोणत्याही जातीचा असू द्या, कोणत्याही पंथाचा असू द्या, गरीब असू द्या, श्रीमंत असू द्या, काळा असू द्या, गोरा असू द्या, माळकरी असू द्या, बिगर माळकरी असू द्या, स्त्री असू द्या, पुरुष असू द्या, लहान असू द्या, मोठा असू द्या, सकळाशी येथे आहे अधिकार. सगळ्यांना ते नामस्मरण घेण्याचा अधिकार आहे. मग प्रश्न असा तयार होतो, भक्ती नेमकी कोणाची करायची? मनाला कंट्रोल करायचंय, आखळवायचंय, भक्तीसाठी आधी झिजवायचंय. मग भक्ती कोणाची करायची? काय मत आहे तुमचं? चला, तुम्ही जाणकार आहात, माझ्यापेक्षा मोठमोठ्या लोकांचे तुम्ही कीर्तन ऐकले. मी छोटा माणूस आहे.
भक्ती कोणाची करायची? एक. उत्तर तुम्ही सांगायचं पटकन बरं का. भक्ती आई वडिलांची करायची एक, भक्ती संताची करायची दोन, की भक्ती देवाची करायची? पटकन सांगा. टाळी वाजवा त्यांच्यासाठी, जोरदार जोरदार टाळी वाजवा. भक्ती कोणाची करायची? पुण्यस्मरण एका बापाचं आहे आज. कोणाची करायची? आईची आणि वडिलांची. देवाच्या नादी लागायचं नाही, संताच्या नादी लागायचं नाही. आता जाणकार मंडळींसाठी देवाची भक्ती का करायची नाही ऐका, संताची भक्ती का करायची नाही ऐका. तुम्ही माझ्यापेक्षा जास्त ज्ञानी आहात, अनुभवी आहात. आपण सगळे वारकरी पंढरपूरला जातो. कुठं जातो? पंढरपूरला. आता माझा तुम्हाला प्रश्न आहे, पंढरपूरचा मालक कोणासाठी आला? कोणासाठी आला? भक्त पुंडलिकाने निष्काम सेवा त्या वाळवंटात आपल्या आईची न बापाची केली, म्हणून नाही घडविला नाही बैसविला. 28 युगापासून त्या ठिकाणी उभा आहे. आई बापांच्या सेवेने जगाचा मालक प्रसन्न होतो, आणि जो आई वडिलांची सेवा करतो त्याला संतही भेटतात, आणि संतांच्या कृपेने भगवंताची सुद्धा प्राप्ती होती. मग काय गरज आहे तीर्थाला बोंबलं ते? माय बाबा आई वडील त्याला तीर्थाला जायची गरज काय? तीर्थे धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी सकल तीर्थाची आदुरे. जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे ज्याच्या का आई आणि वडील आहे. जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस. आणि आपला आमच्या बहु लोकांचा सध्या तीर्थांना ट्रिपा काढायचा प्युअर बिझनेस चालू आहे. काय काय चालू आहे? प्युअर बिझनेस. निम्म्यात ट्रॅव्हलवाला, निम्म्यात बाबा. तुम्ही मेले पैसे बरोबर. तुमच्या गावातले किती लोक काशीला गेले वरात करो? त्यांच्या बरोबर मी सेल्फी काढणार आहे. किती लोक काशीला गेले? अरे आपण जन्माला आलो ही सगळ्यात मोठी काशी आहे. आपला जन्म म्हणजे सगळ्यात मोठी काशी आहे. मुळात काशीला जायचा नियम असा आहे, ज्याला देहाचा त्याग करायचा त्याच व्यक्तीनं काशीला जायचं. आणि जिवंत गेल्यानंतर त्यांनी परत जिवंत गावात परत यायचं, त्यानेच काशीला जायचं. मग जे गेले ते जिवंत आलेत ना, मग गेलेच कशाला? ज्याच्या का आई आणि वडील आहे ना, ज्याच्या आई वडील नाही त्यांनी जरूर जा, तीर्थाला जा. परंतु तीर्थाला धोंडा पाणी सोडून काहीच नाही. लुटायचा बाजार आहे सगळीकडे, काहीच नाही. ठाईचं बैसुनी करा एक चित्त. ज्याच्यावर संतांची कृपा झाली त्याला कुठंच जायची गरज नाही, कुठंच जायची गरज नाही. अरे आपला बाप पंढरीचा पांडुरंग आहे. जन्मदाता, जन्मदाती आई रुक्माई आई साहेब आपली आई आहे. आपला बाप राम आहे, आपला बाप कृष्ण आहे, आपला बाप शंकर आहे, आपली आई पार्वती माता आहे, लक्ष्मी माता आहे. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. म्हणून तुम्हाला एका पित्याचं पुण्य स्मरण आहे. एक दृष्टांत सांगतो विश्ववंदनीय जगद्गुरु तुकोबारायांचा. वैराग्य कसं प्राप्त झालं? विश्ववंदनीय जगद्गुरु तुकोबारायांचा सावकारकीचा व्यवसाय. कसला? सावकारकीचा व्यवसाय. 10 रुपये आणि 15 रुपये शेकडा नव्हता. हाण्यात काहीतरी पावकी दीडकी तवा हिशेब असन, पण होता व्यवसाय. त्यावेळेस परवानगी होती. एक दिवस बोल्होबा बाबा आजारी पडले, अंथरुणाला खिळले. अनेक वैद्य हकीम आले, उपचार केले, गुण काय आला नाही. 2-3 महिने आपल्या वडिलांची सेवा करण्यासाठी विश्ववंदनीय जगद्गुरु तुकोबाराय सेवा सुरू होती.
घरामधलं आर्थिक स्थितीचं वातावरण बिघडलं, किराणा संपला, राशन संपलं, परिस्थिती बिकट झाली, सावकारकीची वसुली झाली नाही. बोल्होबा बाबा तुकाराम महाराजांना म्हटले, तुकारामा, हे तुकारामा, अरे किती दिवस असा घरात बसणार? आपण जर सावकारकीचे 4 आठाने जर वसुली केली नाही, आपला घर प्रपंच कसा चालणार, व्यवहार कसा चालणार? तुकोबा म्हणायचे, बाबा व्यवहाराचं काही होऊ द्या, परंतु मी तुमचे चरण सोडू शकत नाही. तुमची सेवेपासून मी जराही माझं लक्ष विचलित करणार नाही बाबा. जास्त आग्रह केला बोलोबा बाबांनी. तुकारामा, मला आज बरं वाटतंय. खोटं सांगितलं बोला बाबांनी. म्हणे, तुकारामा, शेजारच्या गावात जा, ही चोपडी घे आणि सावकारकीची वसुली करून आण. तुकोबारायांनी गाडी झुपली आणि शेजारच्या गावामध्ये वसुलीसाठी तुकोबाराय पोहोचले. गावात पोचतो ना पोचतो तोच घरातला घरगडी पाठीमागून आला आणि तुकोबारायांना सांगितलं, तुकोबाराया, बोल्होबा बाबा अनंतात विलीन झाले. तुकोबाराय तसेच माघारी परत आले. वाईट वाटलं. थोड्यासाठी आपण आपल्या वडिलांची साथ सोडायला नको होती. वैराग्य कसं प्राप्त झालं ऐका. वाईट वाटलं. अंतविधी पार पडला, दशक्रिया विधी संपन्न झाला, 14वं पार पडलं. परंतु कुठंतरी वडिलांना शेवटच्या क्षणी आपण जिवंत असताना पाहू शकलो नाही. एक शब्द प्रेमाचा वडिलांसंग, बोलोबा बाबांसंग बोलू शकलो नाही. मन उद्विग्न झालं आणि तुकोबाराय स्वतःच्याच मनाशी म्हणायला लागले, तुकोबा, ए तुकोबा, तुकोबा, अरे तू एवढा स्वार्थी कसा झाला तुकोबा? ज्या पित्याने तुला या विश्वाच्या मालकाचं दर्शन घडवलं, ज्या पित्यामुळं तुला या ब्रह्मांडाचं आनंद घ्यायला तुकोबा तुला मिळाला, भामचंद्र कळाला, भंडारा कळाला तुकोबा, केवळ 4 आणे 8 आणे पावकी दीडकी गोळा करण्यासाठी तुकोबा तू थोड्या वेळ थांबायला लागत होत. बाबांचा शेवटचा श्वास आपल्या मुलाच्या मांडीवर गेला पाहिजे, धर्मशास्त्राचा संकेत आहे. तुकोबा, तुकोबा, तू एवढा स्वार्थी कशासाठी झाला सांग तुकोबा? तुकोबा सांग तुकोबा, तुझा जन्म कशासाठी आहे? तुकोबा, तू जन्माला का आलास? का स्वार्थी झाला? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी जगद्गुरु तुकोबाराय कधी भामचंद्रा डोंगरावर एकांतात बसायचे, कधी भंडाऱ्या डोंगरावर जायचे, स्वतःच्याच मनाला विचारायचे, सांग तुकोबा, तुझा जन्म कशासाठी आहे? तू एवढा स्वार्थी का झाला? तुझा अवतार कार्य काय? हे करता करता 108 वेळा प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी 108 वेळा तुकोबारायांनी ज्ञानेश्वरीचं पारायण केलं आणि त्यांच्या साधनेतून बाबाजी चैतन्य एक दिवस प्रकट झाले. लाविला हात, कुरवाळीला माथा, सांगतली चिंता न करावी आणि अवतार तुकोबारायाचा झाला. तुकीता तुलनेसी ब्रह्म विश्ववंदनीय जगद्गुरु तुकोबाराय. 5वा वेद 4092 अभंगाचा गाथा विश्ववंदनीय जगद्गुरु तुकोबारायने लिहिला. का? केवळ फक्त स्वतःच्या मनाला बोलले, स्वतःच्या मनाला वाईट वाटलं, आपल्या पित्याला मांडी देऊ शकलो नाही, पित्याची सेवा करू शकलो नाही. मग कलियुगामध्ये काही अशा अवलादी जन्माला आल्या, अंतविधीला सुद्धा येते नाही, बापाच्या अंतविधीला सुद्धा येते नाही. आमच्या गावात एक पोरगा परदेशात आहे, त्याचे वडील 15 दिवसापूर्वी वारले. सरपंचांनी नातेवाईकांनी फोन केला, त्या निगरूट अवलादीने सांगितलं, सरपंच साहेब तुमच्या खात्यावर किती टाकू? दावा तुम्हीच करा. तो म्हणला, अरे दावा आम्ही करू, पण चप्पी तर तुला करावं लागेल ना. म्हणला 200 वाढाव घ्या, तुम्हीच करा. त्या बापाने काय चूक केली? काय चूक केली? जो आई बापाची सेवा करू शकत नाही अशा व्यक्तीनं किती दिंड्या करू द्या, किती गळ्यात माळी घालू द्या, किती लोकांना पंक्ती देऊ द्या, शेवटपणी हालच आहे. शेवट हिशेब तुमच्या धर्माचा नाही होत. शेवटी हिशेब धर्माचा नाही, तुमच्या कर्माचा होतो.
म्हणून उभ्या आयुष्यामध्ये मी कायम लोकांना रोज सांगतो राजा हो, तुम्ही गळ्यात माळ घालू नका, कपाळी गंध लावू नका, तीर्थयात्रेला जाऊ नका, दान करू नका, पंक्ती उठू नका, फक्त उभ्या आयुष्यामध्ये कर्म चुकू देऊ नका. मोठ्याचं उदाहरण आहे का? राजा दशरथ एकच कर्म चुकलं, चुकून अनवधानाने श्रावण बाळाला बाण लागला. श्रावणाची माफी मागितली, माफ केलं. श्रावणाने सांगितलं, राजा मी माफ करील रे, माझे आई वडील माफ करतील का नाही हे मी सांगू शकत नाही, कारण तुझ्याकडून चुकून झालंय. तळमळून शाप दिला अंध माता पित्याने, तू केवढाही मोठा राजास, तुला सुद्धा पुत्र शोकाने मरावच लागेल. मेला राजा दशरथ पुत्र शोकाने. जगाचा बाप, वैकुंठाचा नायक, या विश्वाचा मालक पोटाला येऊन सुद्धा राजा दशरथाला बिन पाण्याचं मारावं लागलं. आता याच्या उलटा आहे का? शेवटच्या क्षणी कर्म चांगलं केलं, कर्माचा हिशोब होतो आहे का? सीता आई साहेबाचं रावणाने हरण केलं. रक्ताचा नाथ्याचा कुठलाही दूर दूर संबंध नव्हता, ओळख नव्हती, मैत्री नव्हती, काहीच नव्हतं. पशु काय पाप पुण्य जाणीती, उत्तम मध्यम भोग भोगीती. पशु असणाऱ्या जटायू महाराजांना वाटलं आपण चांगलं सत्कर्म करावा, म्हणून रावणाच्या तावडीतून सीता आई साहेबाला सोडवण्याचा प्रयत्न केला आणि शेवटच्या क्षणी रामरायाची मांडी मिळाली. म्हणून उभ्या आयुष्यामध्ये पैसा कमावण्यासाठी, इस्टेट कमावण्यासाठी, संपत्ती कमावण्यासाठी रक्ताचे नाते तोडू नका. आणि आज माणूस पैसा कमावण्यासाठी कोणत्याही थराला जातो. महिन्यापूर्वीची पुण्यातली बातमी आहे, महिन्यापूर्वीची. सख्या बहिणीनं इस्टेटीसाठी सख्या भावाची सुपारी दिली. इस्टेटीसाठी बीडची बातमी आहे. 2 कोटीच्या खंडणीसाठी निष्कलंक असणारा संतोष भैया देशमुखचा मर्डर झाला. आणि आता तुम्ही इस्टेट येते पा मोबाईलवर, येते का नाही? करोडो अरबो रुपयाचं साम्राज्य. अरे मला सांगा, हे जातानी संघ येणार आहे का? कोणाही जीवाचा न घडो मच्छर. मोकळे येणारे, मोकळे येणारे, मोकळे जाणारे. म्हणून मी एक वाक्य जी टोकेजला बोलून गेलो, तुम्ही ऐकलं असेल, नसल ऐकलं तर मोबाईल मध्ये घेऊन जा. इस्टेट किती असावी, कशी असावी? आपल्या खिशामध्ये लाखभर रुपयाचा खळखळाट नक्कीच असावा. आपल्या खिशामध्ये लाखभर रुपयाचा खळखळाट नक्कीच असावा. त्या लाखभर रुपयात 1 रुपयाचा सुद्धा कोणाचा तळतळाट नसावा, तळतळाट नसावा. कारण पापाची संपत्ती माणसाला कधीही सुखाने जगू देत नाही, आणि कष्टाची संपत्ती दगडावर आपटा भीतीच. म्हणून पैसा हा घामगाळूनच मिळाला पाहिजे. आता मी समजा तुमच्याकडे 2-5 हजार वाढाव मागितले, तुम्ही देणार. तुम्ही काय म्हणणार? बाबा टीव्हीवर चमकेले, युट्यूबवर दिसतोय, बाबाचं थोडं नाव आहे, देणार. परंतु मी नीट घरी जाणार नाही, माझा टायरच फुटन कदाचित मीच. तुम्हाला उद्याची बातमी. म्हणून उभ्या आयुष्यामध्ये कर्म चांगलं करायचे. मध्ये आपल्या बऱ्याच बाबा लोकांचे ऍक्सिडेंट झाले. मी भेटायला गेलो का, महाराज जरा पाकिट कमी घ्या, लोकांना लुटायचं काम कमी करा. बरोबर, लोकच कमी देत नाही ना, आहे त्यात समाधान म्हणा. काय म्हणते, आपण कष्टापेक्षा जास्त पैसे घेतले, झटका बसणार. पोऱ्या तरी हाता खालून काढणार. मग तो परत म्हणतो, बो मी एवढा गंज लावला, एवढ्या वाऱ्या केल्या, सुनाने असं नव्हतं वागायला ग. चुकलिया कर्म तेरा कडे, चुकलिया कर्म आपल्या आयुष्यामध्ये आपण गरीब राहिलो तरी चालेल, परंतु कोणाचाही तळतळाट घेऊ नका. अजून एक मला तुम्हाला सांगायचंय,
इथं आज एका पित्याचे वर्ष श्राद्ध आहे. मला सांगा, आपण अनेक तीर्थांना जातो, अनेक ठिकाणी जातोय. मग माझा तुम्हाला प्रश्न आहे राजा हो, आपल्याला जर आईनं वडिलांनी जन्माला घातलं नसतं, पंढरीचा पांडुरंग कळाला असता? ज्ञानोबाराय, तुकोबाराय, सद्गुरू गंगागिरी महाराज, सद्गुरू नारायणगिरी महाराज आपल्याला कळाले असते. हा महाराष्ट्र कळाला असता, हा गाव कळाला असता, शंकर कळाला असता, पार्वती कळाली असती. म्हणून जगामध्ये सगळ्यात मोठी विभूती कोण आहे? कोण आहे? आई आणि वडील. एक उदाहरण देतो. आपल्या गावसारखं गाव होतं, नवीनच ग्रामपंचायत झाली, इलेक्शन झालं, जनतेतून थेट सरपंच निवडून आलं. त्यांचे 4-2 मेंबर सरपंच. काल्याचा कार्यक्रम झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मारुतीच्या पाया पडून नारळ हातात घेतला. 2-4 कार्यकर्ते, अगरबत्त्या, काड्याची पिटी, गुलाल, ग्रामपंचायतच्या गेटमध्ये जाऊन उभे राहिले. नवीन मंडळ निवडून आलं. सरपंचाच्या हातात नारळ, उपसरपंचाच्या हातात गुलाल, कार्यकर्त्याच्या हातात अगरबत्त्या. नारळ फोडणार ग्रामपंचायतच्या गेटमध्ये. गावातले एक फेट्यावाले म्हातारे बाबा चालत चालत आले. सरपंच साहेबांना म्हणे, सरपंच साहेब तुम्ही निवडून आल्याबद्दल कोटी कोटी शुभेच्छा, धन्यवाद. सरपंच साहेबाला आनंद झाला. वारकरी बाबा आपल्या ग्रामपंचायतच्या उद्घाटनाला येते, पहिलाच दिवस आहे. बरं, ते पहिल्यांदा सरपंच झालं, थेट जनतेतून निवडून आलं. गडी लय मूड मध्ये, बाबा या 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 खोबऱ्याचा कुटका खा, 2 पेढे खा, आम्हाला आशीर्वाद देऊन जा. बाबा म्हणे, मी आशीर्वाद देणार आहे, परंतु सरपंच साहेब मला एका प्रश्नाचं तुम्ही अगोदर उत्तर द्या. सरपंच साहेब म्हणे, बाबा अगोदर पेढा खा, 2 कप चहा आणा. 5 वर्ष तुम्ही विचारायचं, आम्ही सांगायचं. बाबा मला चहा नको आणि खोबऱ्याचा कुटका सुद्धा नको. माझ्या प्रश्नाचं अगोदर उत्तर द्या, तेव्हा मी नारळ वाढवायला थांबत, नाही तर चाललो. उपसरपंच म्हणले, सरपंच साहेब विचारून विचारून म्हातारं काय विचारील? लाईट बिलाचं, पाण्यापट्टीचं, काही योजनाचं, जनधन योजना, काही घरकुलाचं विचारील, पुढं काही स्कीमचं विचारील, काहीतरी विचारील. गटार बिटार संडास काही मिळत आहे का? खड्ड्या खुड्ड्याच्या स्कीमा आहे का? काहीतरी विचारील. बरं म्हणे बाबा विचार. म्हातारं नंगाट होतं. कसं होतं? नंगाट. म्हातारं म्हणलं, ओ सरपंच साहेब, माझ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिल्याशिवाय तुम्हाला नारळ वाढवता येणार? पुढची पंचवर्षिक आली तरी चालेल. सरपंच मूड मध्ये म्हणे, विचारा. म्हाताऱ्याने साधा सोपा प्रश्न विचारला बरं का. 5-50 लोक त्या गेट मध्ये गोळा झाले. म्हातारं काय विचारित आहे बुवा? परंतु जुने माणसं लय हुशार, अंगठे छापा असले तरी हुशार कसे? जुनं ते सोनं. बाबांनी साधा सोपा प्रश्न विचारला. म्हणे, सरपंच साहेब सांगा, सगळ्यात मोठं कोण? आता हे 7-8 लाख घालून सरपंच होईल तर गडी लय मूड मध्ये. ते म्हणे, बाबा काय प्रश्न विचारला? ते म्हणे, सगळ्यात मोठा सरपंच. काय सांगितलं त्यांनी? सगळ्यात मोठं कोण? बाबा म्हणे, 100% बरोबर. कारण गावातलं कोणतंही काम असल्यानंतर प्रथम नागरिक या नात्याने 5 वर्षासाठी मान कोणाला असतो? ग्रामसेवक साहेब, सरपंचाला. कोणतंही काम असू द्या, बरोबर. परंतु माझ्या प्रश्नाचं उत्तर हे नाही. पुढचा म्हणला उपसरपंच, त्याच्या पुढचा चटकन म्हणला पाटील, त्याच्या पुढचा म्हणला ग्रामसेवक, त्याच्या पुढचा म्हणला तलाठी, त्याच्या पुढचा म्हणला सर्कल, त्याच्या पुढचा म्हणला तहसीलदार. बाबा म्हणला, यापैकी एकही मोठं नाही. अजून गर्दी वाढायला लागली. एक जण म्हणला, बाबा मी सांगू का, सगळ्यात मोठा आपला गाव. बाबा म्हणे, बरोबर आहे, परंतु माझ्या प्रश्नाच्या उत्तराशी काही मेळ लागत नाही. तो म्हणला, बाबा सगळ्यात मोठा जिल्हा, त्याच्या पुढचा म्हणला राज्य, त्याच्या पुढचा म्हणला देश. 15 मिनिटं झाले. शिपायाने कुलूप उघडेल होतं, हातातच होतं. शिपाई म्हणला, सरपंच साहेब पहिला दिवस आहे, चहा सांगू? बाबा म्हणले, नाही, माझी 15 तारखेच्या आत पेन्शन जमा होती, मी सगळ्यांना स्पेशल म्हशीच्या दुधाचा चहा पाहिजे, परंतु माझ्या प्रश्नाचं उत्तर अगोदर द्या आणि मग चहा. आता काय करायचं मग? एक जण म्हणला, हे पा बाबा, सगळ्यात मोठा भारत देश. त्याच्या पुढचा म्हणला आशिया खंड सगळ्यात मोठा. बाबा म्हणले, नाहीच. आता सरपंचाला वाटलं पहिल्याच दिवशी राजीनामा द्यावा लागतो. 7-8 वसूल होत्या का नाही यावर? पंचवर्षिक टेन्शन मध्ये सरपंच. एक रिटायर मास्तर होते, रिटायर मास्तर. 15 दिवस झालते ते रिटायर होऊन गावात आलते. त्यांनी 32 वर्ष पुण्यात पोरांना भूगोल शिकवला. भूगोलाचे मास्तर होते, गुरुजी. रिटायर झालते, गावात आलते, मारुतीचं दर्शन केलं आणि ग्रामपंचायतीत त्यांनी गर्दी पाहिली. गुरुजीनं गर्दी डोकं घातलं. गुरुजी म्हणले, ओ बाबा गंधावाले, मी 32 वर्ष पोरांना भूगोल शिकवलाय, एकही पोरगमा अजून नापास नाही, सगळे टॉप 1 आहे.
तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देतो. आता सरपंचाचा जीवात जीव आला. गुरुजी आपल्याला वाचवणार. म्हणे बाबा सगळ्यात मोठा, आता गुरुजीनं भूगोलाचं डोकं लावलं. गुरुजी म्हणले बाबा सगळ्यात मोठी पृथ्वी. भूगोलाचेच गुरुजी ना. सगळ्यात मोठी पृथ्वी. या गांजा पिऊन येलो होतं सकाळी सकाळी पंचायतीत. 2 झटके निवार वडेल होते. ते म्हणलं गुरुजी आम्या सुद्धा दिंड्या बिंड्या केल्यात. नळीत बसून कवय ना, आम्या झटके मारून कवय ना, कीर्तन ऐकलेत, फुक मारून कवय ना. पृथ्वी काय की बडी. गांजा पियेल बर का, लय उशर मंडळी राहते, त्यांचा नाद नाही करायचा. पृथ्वी काय की बडी वो तो शेष के माथे पे खडी, इसलिए कौन बडा. अय कोण बडा. शेष. शेषाच्या डोक्यावर पृथ्वी आहे, खंड आहे, देश आहे, गाव आहे, तालुके, जिल्हे, आपलं गाव आहे, ग्रामपंचायत. मग आपण मग सांगा सगळ्यात मोठं कोण. पृथ्वी. बाबा म्हणे बरोबर, परंतु माझ्या प्रश्नाचं उत्तर हे नाही. त्याच्यानंतर शेष मोठा आहे, त्याच्या पुढचं एक शंकराचं भक्त होत. ते म्हणलं ओम नमः शिवाय. शेष काय का बडा, वो तो शिवजी के गले में पड़ा, इसलिए कौन बडा. शंकर. त्याच्या पुढचा म्हणला शंकर काय का बडा, वो तो कैलाश में खड़ा, इसलिए कौन बडा. कैलाश बडा. त्याच्या पुढचा म्हणला कैलाश काय का बडा, उसे रावण ने 3 बार उखाडा, इसलिए कौन बडा. रावण बडा. आता रावणाचं नाव घेतल्यावर राम भक्तांना राग आला. ते म्हणलं जय श्रीराम. वर्ष होतंय मंदिर बांधून, भव्य दिव्य जगातलं मंदिर बांधलंय. रावण काय का बडा, उसे मेरे भगवान श्री राम ने एक ही तीर से मारा, इसलिए कौन बडा. रामजी बडे. लोक म्हणले हा बरोबर रामजीच बडे. बाबा म्हणे रामाचंही सांगू नको, शंकराचं सांगू नको, कोणचंच सांगू नको. राम मोठे आहेचे, शंकर मोठे आहेचे. माझ्या प्रश्नाचं उत्तर हे नाहीच. आमच्या एका वारकऱ्याने डोकं लावलं. म्हणे रामजी काय के बडे, वो तो संत वशिष्ठ जी के चरणों में पडे, इसलिए कोण बडे. संतांनी देव दाखवला आपल्याला, म्हणून मोठं कोण. संत. बाबा म्हणे बरोबर आहे, संत मोठे आहेच आहे, परंतु माझ्या प्रश्नाचं उत्तर हे. आता काय करावं. आमच्या वारकऱ्यांनी सांगितलं. म्हणे बाबा तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देण्याचा प्रयत्न करतो, ऐका. संत काय के बडे, संत काय के बड़े, वो तो अपने माँ बाप के पेट से पड़े, इसलिए कौन बड़ा. धन्य माता पिता तयाचिया, धन्य माता पिता तयाचिया, धन्य माता पिता तयाचिया, धन्य माता पिता तयाचिया. या जगात मोठं कोण आहे. देवापेक्षा मोठं कोण आहे. संत. आणि संतांपेक्षा मोठं कोण आहे. आई आणि वडील. मग तुकोबाराय म्हणतात आई वडील जरी मोठे असले, त्यांनी जरी आपल्याला जग दाखवलं असलं, आपण त्यांची सेवा करायची. आणि त्यांची सेवा केल्यानंतर संत भेटणारे, देवाचा आशीर्वाद मिळणारे. परंतु आई वडील जरी जन्मदाते असले, आपले पालन पोषण करणारे असले, काळ आपल्याला घ्यायला आल्यानंतर आई वडील सुद्धा आपल्याला वाचवू शकत नाही. अभंगाच्या 2ऱ्या चरणात
घ्यायला आल्यानंतर आपले मायबाप कुणीही आपल्याला शेवटच्या क्षणी संपत्ती सत्ता कुणीही आपल्याला सोडवायला येणार नाही. आपल्याला शेवटच्या क्षणी सोडवायला येणारा पंढरीचा पांडुरंग आहे. तो बी केव्हा येतो त्याला बोलवावं लागतं. तो बोलवायचा कसा? नामस्मरणाने. आणि ते नाम कोणतं? विठोबा रखुमाई जय गोपाळ घुमाई, गोपाळ रखुमाई गोपाळ घुमाई, गोपाळ म्हणून उभ्या आयुष्यामध्ये ज्याच्या का आई वडील आहेत ना, जगातले सगळ्यात पुण्यवान माणसे भगवान श्री रामचंद्र जन्माला आले. आईचं आणि बापाचं प्रेम मिळवण्यासाठी, आठवण्यासाठी जन्माला आला. गोकुळीच्या सुखांत पार नाही लेखा, बाळकृष्णंदा घरी आनंदल्या नरणारी. आनंद देण्यासाठी माय पित्यांना जगाचा बाप जन्माला आला. म्हणून राजाओ, आपला बाप पंढरीचा पांडुरंग आहे. निष्काम भावनेने त्यांची सेवा करा. बरं, बापाला काही लागत नाही. तुमचा बंगला नाही, इस्टेट नाही, गाडी नाही, संपत्ती नाही, जमीन नाही, सोनं नाही, नाणं नाही, काही नाही. फक्त घरी आले ना, आपल्या बापाला सांगायचं, बाबा, दादा, अण्णा, तात्या जेवलेत का? 2 टाइम विचारा. काही आणायचं का? एवढंच विचारा, तरी सुद्धा बापाला आनंद वाटतो. आईला विचारायचं, औषध आणू का? थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. जसं देवाला प्रेम लागतं ना, तसं आई वडिलांना फक्त प्रेम लागत असतं. म्हणून उभ्या आयुष्यामध्ये राजाओ, एवढंच कृपा करा, तुम्हाला कोणत्याही महाराजाच्या मागे फिरायची गरज नाही, कुठेही पंगत द्यायची गरज नाही, कोणत्याही तीर्थाला जायची गरज नाही. ज्याने जीवनामध्ये आईवडिलांचा आशीर्वाद मिळवला ना, त्याच्यावर संतांची कृपा होते. आणि संत कृपा झाली, इमारत फळाली. म्हणून राजाओ, एक माझ्या तुम्हाला आजच्या एक प्रसंगी, एक पुण्यस्मरणाच्या प्रसंगी एक सगळ्या लोकांना विनंती आहे. आपण समारोपाकडे चाललोय. आपण आपल्या समाजामध्ये काही चुकीच्या प्रथा आहेत, त्या आपण आजपासून बंद करायच्या आहेत. मला सांगा, आपल्याकडं गोंधळ जागरण होतो का नाही? आपल्याकडं लग्न होतो, लग्नाचा वाढदिवस होतो. आपल्याकडं वर्ष श्राद्ध होतं. आज वर्ष श्राद्धाचंच कीर्तन आहे. आपण वर्ष श्राद्धाला गेल्यानंतर, गोंधळ जागरणाला गेल्यानंतर, वास्तुशांतीला गेल्यानंतर, लग्नाला गेल्यानंतर, वर्ष श्राद्धाला गेल्यानंतर प्रत्येक जण आपल्या जवळच्या नातेवाईकासाठी टावेल, टोपी, फेटा, काहीतरी शाल घेऊन जातो का नाही? पटकन सांगा, जातो का नाही सांगा. मला सांगा, ती शाल, टोपी, टावेल उपारणं किती रुपये लागतात त्याला? 500-700, तर जास्त भारी घेतलं तर 1000 रुपये लागतात का नाही? मला सांगा, लोक टावेल असा आणतात, 2 टावेल एकत्र करावे लागतात, तेव्हा तो पुरवतो. म्हणजे मुद्दा मला सांगायचा आहे, त्या उपारण्याचा त्या व्यक्तीला काही उपयोग नाही. पूर्वीच्या लोक उपारणे वापरायचे भाकर बांधायसाठी, पेंडक. आता टिफिन आलाय, टिफिन. हो, थोडं वेळ थांबा ना, मला सांगायचा मुद्दा. बाबा, वेळ झालाय, देऊ द्या, परत बरं द्या, आपण नेतोय. आज तर तुम्ही आणलं, ठीक आहे. मला सांगा, त्या टावेलचा त्या वापरणाऱ्याला व्यक्तीला उपयोग नाही, 1000 रुपये फुकट जातात. मग मला सांगा, फायदा कोणाचा आहे? देणाऱ्यालाही फायदा नाही, घेणाऱ्याला फायदा नाही. फायदा कोणाचा आहे? दुकानदाराचा आहे. कोणाचा आहे? दुकानदाराचा आहे. बरं, लोक टोप्या अशा आणि त्यात थोडं जरी पाणी बसलं, त्याच्यावर माशा बसतात. बरोबर का नाही? मग आपण बदल काय करायचा आहे? गोंधळ जागरण असेल, वर्ष श्राद्ध असेल, सत्यनारायण असेल, आपण त्या व्यक्तीला टावेल, टोपी उपारणं न्यायचं नाही. त्याच्याऐवजी एक 50 रुपयाचं फळाचं झाड त्या व्यक्तीला घेऊन जायचं. ते झाड त्याला सांगायचं, माझी आठवण म्हणून तुझ्या घराच्या परिसरात लाव. 3 वर्षांनी जेव्हा मी तुला भेटायला येईल, त्या झाडाला फळं आलेले असतील आणि झाडाखाली बसून फळं खाऊन यायचे आणि पिशीभर घरी घेऊन यायचे. आणि ते झाडाची आठवण म्हणून आपली आठवण त्याच्या अंगणात कायम राहणार आहे. आता तुम्ही हे टावेल वाटलेत, उपारणे वाटलेत, कवर आहे? अर्धा तास ते पोत्यात जाणार आहे. कुठं जाणार आहे? गठुड्यात. याचा देणाऱ्यालाही फायदा नाही, घेणाऱ्यालाही फायदा नाही. मी म्हणतो 5-50 झाडं लावा ना. नाही माणसांना खपले तर पशु पक्षी खातील, निसर्गाचं संवर्धन होईल आणि आपल्याला सुद्धा आशीर्वाद मिळतील. म्हणून एकदा प्रेमाने भजन करा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली.
ईश्वरा राखा पाया देव बसा खाली. आज आपल्या वांजुळपूर गावामध्ये